काय व्हायला पाहिजे हे आपण एवढा ऐकलं आपण एवढं, तर याच्यामध्ये महत्त्वाचा हा विषय कशा करता आलेला आहे. तर ह्या जीवाला ज्ञान होण्यासाठी जीवाच्या ठिकाणी तो जीव तरी का झाला तसा तो तो पहिला ब्रह्मच आहे, म्हणजे ब्रह्मच आहे. आता एखादा मनुष्य सज्जन मनुष्य आहे, पण त्याच्या हातून काही चूक झाली तर तो काय झाला, तुरुंगामध्ये गेला. बाहेर असताना तो कसं जीवन जगत होता नाही का. मंत्री, किती ऐश्वर्य त्याचं, मंत्र्याचं काही साधं ऐश्वर्य आहे, परंतु त्या मंत्र्याकडून काही चूक झाली आणि म्हणून तो मंत्री तुरुंगामध्ये गेला. आता त्याची स्थिती काय, पहिली त्याची स्थिती काय. आता तुरुंगामध्ये गेला, तर तुरुंगामध्ये गेल्यानंतर मग त्यानं तुरुंगातून सुटण्याचा प्रयत्न करावा का तुरुंगात म्हणायचं बरं आहे आपलं, आता जाऊ द्या, बरं आहे इथं चांगलं. मग आपण सुद्धा तुरुंगामध्ये सापडलो आहोत. आज आपण तुरुंगामध्ये आहोत आणि ह्या तुरुंगामध्ये दुःख भोगत आहोत. आणि या तुरुंगातून सुटायचं म्हणजे दुःखातून बाहेर पडायचं, म्हणजे तुरुंगातून सुटायचं. तसं आपण जीव दशेत अडकलो आहोत, देहामध्ये अडकलो आहोत. का अडकलो आहोत, आपल्या हातून चूक झाली. कोणती चूक झाली, तर आपण देवाला विसरलो. विसरली तया थोरं झाली हानी, पचतील खाणी 84. काय सांगितलं, विसरली तया थोरं झाली हानी आणि पस्तील खाणी 84. तुझ्या नामाचा विसर पडे तरी कोटी ब्रह्महत्या घडे. सगळं उलट काय करायचं, आपल्याला जग विसरायचे आणि मी ब्रह्म आहे हे आठवायचं, दृढ करायचं आहे नाही का. परंतु झालं उलट. काय, आपल्याला मी आमका, मी तमका, मी देह म्हणजे काय, मी देह म्हणजे काय, हे माझं घर आहे, मी आमका आमका आहे, माझी एवढी संपत्ती आहे, माझी मुलं आहेत, मला त्यांचं पाहिलंच पाहिजे. जग काही म्हणू, जग नालायक म्हणते, पण माझी मुलं फार चांगली आहेत हे मला माहीत आहे. यालाच काय म्हणायचं, मी देह आहे नाही का. आणि मी देह म्हटलं की माणूस काय होतो, अडकतो. आणि मी देह नाही तर मी आत्मा म्हटलं का माणूस सुटतो नाही का. मी समजा त्यानं चोरी केली आहे असं म्हटलं की तो तुरुंगात अडकतो, आणि त्यानं चोरी केली नाही असं म्हटलं, सिद्ध झालं की तो तुरुंगातून सुटतो. मग आता आपण काय, आपल्या हातून गुन्हा कोणता घडला, आपण देवाला विसरलो. देवाला विसरलो, स्वतःला विसरलो, स्वतःच्या स्वरूपाला विसरलो. आपल्या बुद्धीतलं ज्ञान नष्ट झालं, आपल्या बुद्धीमध्ये अज्ञान आलं, आणि म्हणून आता आपण एवढं दुःख भोगत आहोत. तर त्यातून सुटका करण्यासाठी काय पाहिजे, मूळ याचं कारण अज्ञान. सगळ्या दुःखाचं कारण, सगळ्या अनर्थाचं कारण अज्ञान. अज्ञान म्हणजे मी कोण आहे माहीत नाही, सत्य काय माहीत नाही, जग कसं आहे माहीत नाही, ब्रह्म काय माहीत नाही, मी देह आहे का ब्रह्म आहे माहीत नाही, याला माहीत आहे अज्ञान. आणि हे अज्ञान त्याला जोपर्यंत चित्तात अज्ञान आहे तोपर्यंत तो भयंकर दुःख भोगतो. जोपर्यंत तुरुंगात आहे तोपर्यंत त्याला कच्च्या भाकरी पोलिसांचा मार, आणि तुरुंगातून बाहेर आला की मग तो ऐश्वर्य संपन्न जीवन जगतो. तसं जोपर्यंत आपण देहात अडकून पडलो आहेत नाही का, जीवदशेत अडकून पडलो आहोत, तोपर्यंत आपल्या 84 लक्ष योनीचा फेरा आपल्याला चुकत नाही नाही का. आणि म्हणून यासाठी कशाची गरज, तर यासाठी ज्ञानाची गरज आहे नाही का. ज्ञानाची, कारण ज्ञान नष्ट झालं आणि ते ज्ञान आपण प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि आता ते ज्ञान, ते आत्मज्ञान, त्यालाच काय म्हणायचं, ब्रह्मज्ञान नाही का. मग ते आता इथं विषय आला, तर याच्या श्लोकामध्ये विषय आला. आणि म्हणूनच माऊली सांगतात पहा, ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी तरी काय इम्पुटी वेदशास्त्रे नाही का. ब्रह्मज्ञान जरी कळे उठावटी तरी काय इम्पुटी वेदशास्त्रे. शास्त्राचे भांडणं तपते थाटणं, उर्वीचे भ्रमण याजसाठी, याजसाठी जप, याजसाठी तप नाही का. व्यासही आमुप ग्रंथ केले नाही का. याजसाठी जप, याजसाठी तप, आणि व्यासही आमुप ग्रंथ केले. याजसाठी संत पाय हे सेवावे, तरीच तरावे तुका म्हणे. काय सांगितलं, तुकाराम महाराज, ह्या दुःखातून, ह्या विनाशातून बाहेर पडायचं असेल, संत पायांची सेवा करावी, तरच यातून बाहेर पडता येतं आणि ह्या भूसागरातून तरून जातं. माऊलीने दुसरं सांगितलं, सदाभ्यासी निरंतर चित्ताशी परमपुरुषाची मोड.
2 गोष्टी करायच्या आहेत. शशास्त्राचा अभ्यास करायचा आहे आणि त्या परमेश्वराची भक्ती म्हणजे श्रद्धा ठेवायची आहे. आणि मग काय होतं, आपल्याला ह्या 84 लाख योनीतून बंधनातून सुटता येतो आणि ब्रह्मस्वरूपाला सुखाला प्राप्त होता येतो. यासाठी ज्ञानाची गरज आहे. आणि ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान? ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. ज्ञान म्हणजे वेदानं सांगितलेलं, या कारणे पै बापा जया ती आपली कृपा तेने वेदाची या निरोपा आनंद केली. वेदाने जे ज्ञान सांगितलं आणि म्हणून यासाठी काय ज्ञान सांगितलेलं आहे. आणि आता ज्ञान तर याज्ञवल्क्यानं नाही का जनक राजाला सांगितलं. काय सांगितलं? तू बाकीचा कुटाणा करू नकोस, व्यर्थ अनेक उपद्व्याप करू नकोस, अनेक शास्त्रांचा अभ्यास करू नकोस, तर तू फक्त वेदांत शास्त्राचं चिंतन कर, वेदांत शास्त्राचा अभ्यास कर आणि तत्त्वमसी महावाक्याचं चिंतन कर. एवढंच कर, जास्ती करू नको. जास्त जर तू भानगडी जर करीत बसला तर तुला उलट काय होईल का आणखीच दुःखामध्ये तुला पडावं लागेल. विनाकारण तुझी बुद्धी श्रमून जाईल नाही का, तुझ्या बुद्धीला क्षीण होईल, तुझी बुद्धी कष्टाने व्यापून जाईल. आणि म्हणून तू काय कर, वेदांत शास्त्राचं श्रवण कर. वेदांत शास्त्राचं म्हणून हे वेदांत शास्त्र याला म्हटलेलं आहे. आणि आणखी काय म्हटले आता? तत्त्वमसी महावाक्य. आता तत्त्वमसी महावाक्य तत्त्वविषयी तुम्हाला सांगतो. तर कोणतीही गोष्ट जर समजा तुम्हाला सांगितली आपल्याला तर माणूस बोलण्याचा अर्थ कळत नाही. आता इथं बोलता बोलता जर सांगितलं तू फार शहाणा आहेस, तू फार शहाणा आहेस, खरंच शहाणा आहेस, तू लई शहाणा आहेस, मला माहिती. तेच वाक्य आहे, तू खूप शहाणा आहेस, तू खूप शहाणा आहेस. एकच वाक्य, पण त्याचा अर्थ कसा आहे नाही का. म्हणून सरळ सरळ अर्थ लागत नाही. मग तो खरा अर्थ सरळ सरळ अर्थ जर कळून जर घेतला. आता एक तुम्हाला उदाहरण सांगतो आणखी. एका मुलीचं लग्न चाललं होतं. मुलगी हुशार होती, अभ्यासू होती, बुद्धिमान होती, चांगली शिकलेली होती. तिला तिच्यासारखा पती नवरा पाहिजे होता त्या स्टोरीचा. आणि म्हणून तर एक स्थळ चाललं होतं. तर असं स्थळ चालून आलं. खूप हुशार मुलगा, अभ्यासू मुलगा, सारखा खूप कष्टाळू मुलगा होता. तर ते लग्न जमत आलं. तर तिच्या जवळच्या एका माणसानं, ओळखीच्या माणसानं सांगितलं, तुझा नवरा म्हटलं बैल आहे. काय म्हटलं? तुझा नवरा बैल आहे. म्हणजे त्याला काय म्हणायचं होतं? बैल आहे म्हणजे मग ती म्हणली नको बाबा, तो बैल आहे ना, मग मला नको येतो. मग तिनं विचार केला, शहाणी असेल तर विचार करीन बैल म्हणजे काय, तो जास्त काय करतो, कष्ट उपसतो. बैलाचं काम काय, कष्ट उपसणं. ती जर शहाणी असेल तर ती म्हणेल हा बैल आहे म्हणजे हा खूप कष्टाळू आहे. आणि जर शहाणी नसेल तर ती का म्हणून नको बाबा, बैल आहे म्हणजे त्याला 4 पाय असले पाहिजेत, त्याला शिवपोट असलं पाहिजे, त्याला शिंगा असली पाहिजेत, आणि मग त्याच्याशी मी लग्न करू म्हणजे काय खरं आहे का? म्हणजे याला म्हणायचं लक्षणं. सरळ सरळ अर्थ न घेता योग्य अर्थ घेणं याला काय म्हणायचं? लक्षणं, नाही का. आता लक्षणाचा अर्थ कळला. आता कशाचं महावाक्य आहे? 4 महावाक्य, 4 वेदांची 4 महावाक्य आहेत. आणि 4 महावाक्याच्या आधी सांगितलं आपल्याला आत्मज्ञान होतं. कशाने होतं? तर अन्वय व्यतिरिका पंचकोश विवेकानं. पहिला मार्ग पंचकोश विवेकानं आत्मज्ञान होतं. त्यानंतर आता सांगितलं कशानं? तर जीव आता सांगितलं पंचकोश विवेकानं. त्यानंतर अन्वय व्यतिरिकानं हे ज्ञान होतं नाही का. अन्वय व्यतिरिकानं सुद्धा होतं. आणि तिसरं काय सांगितलं? महावाक्य विवेकानं, नाही का. अन्वय व्यतिरेक, त्यानंतर आधी काय सांगितलं? पंचकोश विवेक, आणि आता महावाक्य विवेक. एवढ्या गोष्टीने आत्मज्ञान होतं नाही का. आता महावाक्य विवेक म्हणजे काय? 4 वेद आहेत. 4 वेदांची 4 महावाक्य आहेत. तर 4 महावाक्य अशी: अयम आत्मा ब्रह्म, तत्वम अशी, अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी ब्रह्म. अजून काय आहे? तर 4 महावाक्य अशी आहेत: अयम आत्मा ब्रह्म, तत्वम असी, अहम ब्रह्मास्मी आणि अयम आत्मा ब्रह्म. ही 4 वेदांची 4 महावाक्य आहेत. महावाक्याचा अर्थ काय? याच्यापेक्षा मोठं. आता महावाक्य म्हणजे याच्यामध्ये प्रचंड अर्थ सामावलेला आहे.
मोठा आपण मोठा महापुरुष म्हणजे आपण महापुरुष म्हणतो, महात्मा म्हणतो, महात्मा गांधी महापुरुष म्हणतो. म्हणजे त्याच्या इतकं मोठं कोणीच नाही, त्याला महान म्हणतात ना. खूप मोठा म्हणजे महावाक्य म्हणजे त्याच्या प्रचंड ज्याच्यामध्ये अर्थ सामावलेला आहे, इतका अर्थ कशामध्येच नाही, त्याला म्हणायचं महावाक्य. याच्या पुढचं वाक्यच नाही, याच्या पुढचा शब्दच नाही, याच्या पुढचं म्हणजे मोठं आणि मुख्य नाही, याला काय म्हणायचं महावाक्य. मग ह्या 4 वेदांची 4 महावाक्य यांच्या चिंतनाने आत्मज्ञान माणसाला होतं. पंचकोश विवेकाने होतं. पंचकोश विवेकाने जरी समजा आपल्याला थोडंसं आत्मज्ञान झालं तरी ते दृढ करण्यासाठी काय सांगितलं, अन्वय व्यतिरेक आहे. अन्वय व्यतिरेक जरी सांगितलेलं आहे, आणखी पक्क करण्यासाठी किंवा काय गुतरूत राहिले असेल तर महावाक्य विवेक यानी ब्रह्मज्ञान. आता महावाक्य विवेक जे आहे सांगितलं की तत्वम, त्यामध्ये तत्वम अशी, आणि म्हणजे श्री गुरु जेव्हा उपदेश करतात महावाक्याचा तेव्हा ते तत्वम आशीचा उपदेश करतात. कशाचा? श्री गुरु तत्वम आशीचा उपदेश करतात. तो साधक त्या श्री गुरूंनी केलेल्या ब्रह्माचं उपदेशाचं अहम ब्रह्मास्मी या महावाक्याने चिंतन करतो. शिष्य काय करतो? अहम ब्रह्मास्मीच्या साह्यानं त्याचं चिंतन करतो, नाही का. आणि मग ते ब्रह्म कसं आहे तर अयम म्हणजे काय सांगितलेलं आहे, प्रज्ञानम ब्रह्म. ब्रह्म कसं आहे? प्रज्ञानम ब्रह्म, नाही का. आणि ते ब्रह्म कोणतं आहे? अरे अयम आत्मा ब्रह्म. ब्रह्म कोणतं आहे? अरे तुझा आत्माच ब्रह्म आहे. असं 4 वाक्यांनी, 4 महावाक्यांनी हे काय सांगितलेलं आहे, हे ज्ञान सांगितलं. आता तत्वमाशीचा विचार श्री इथं सांगितलेला आहे. तत्वमाशी म्हणजे काय? तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू, आशी म्हणजे आहेस. तत्वमाशीचं काय? ते तू आहेस. आता ते म्हणजे काय? मग आता तुम्हाला सांगितलं तुम्ही ब्रह्म आहात. मग तुम्ही ब्रह्म आहात म्हणजे देहासकट ब्रह्म आहे का? नाही का? आहे का? नाही का? आणि आता समजा तुम्हाला तुम्ही बाजारातून भाजी आणली, मेथीची भाजी आणली, आणि तुम्ही काय केलं, मेथीची भाजी आणली. तत्वमाशी महावाक्याचा उपदेश करतात, नाही का. तर तत्वमाशी महावाक्य सांगितलं तर सरळ सरळ समजा आपण विचार जर केला तत्वमाशी महावाक्याचा तर सरळ सरळ त्याचा अर्थ लागत नाही, नाही का. वरवर जर पाहिलं, सरळ सरळ अर्थ पाहिलं, त्याचा अर्थ लागत नाही. आणि आता सांगितलं तू ब्रह्म आहेस, तर तू ब्रह्म आहेस म्हणजे द्या सगळं ब्रह्म आहेस का? नाही का. किंवा उदाहरण आपण पाहत होतो ते उदाहरण असं की आपण आईनं पोराच्या हातात नारळ दिला, म्हणजे धर रे हा नारळ खा. मग ते काय करतं? शेंडी काढतं, करवंटी काढतं, त्यातून खोबरं काढून घेतं आणि मग ते खातं ना. मग ते खातं ना का शेंडी सगट खातं, करवंटी सगट खातं. मग किंवा केळी खायला दिल्या आपल्याला, आपण समजा केळी घेतली खायला, मग पाहुणे आपल्याला दिलं, पाहुणे म्हटले घ्यावं केळी खा. मग आपण केळीचे साल टाकून देतो, केळीच खातो ना. केळी खा म्हटलं अख्खे केळी तोंडात कोंबतो का? नाही. मग तसं तत्वम अशी म्हणजे ते तू आहेस, म्हणजे ते म्हणजे तो ईश्वर, तू म्हणजे तू जीव, देहासकट जीव, आणि ते म्हणजे तो ईश्वर. मग आता तो ईश्वर जो आहे तर तेच तू आहेस, म्हणजे तूच तुझा आत्माच ब्रह्मस्वरूप आहे, नाही का. असं त्याचा अर्थ होतो. परंतु जर विचार जर केला ना तर त्यामधलं काय करायचं आहे किंवा तुझ्यामधलं काय करायचं आहे, आपल्यातला देहही बाजूला काढायचा, त्यानंतर जीवही बाजूला काढायचा, नाही का. किंवा तिन्ही देह बाजूला काढायचे आणि फक्त आपल्यातला जो आत्मा आहे तो आत्माच फक्त घ्यायचा. आणि ईश्वराचे जे 3 देह आहेत ते सुद्धा बाजूला काढायचे. आणि ईश्वरामध्ये जे येते, ईश्वराच्या ज्या उपाधी आहेत त्या ईश्वराच्या उपाधी काढून टाकायच्या, जीवाच्या उपाधी काढून टाकायच्या. आणि मग त्या दोन्हींचं जे अधिष्ठान, जीवाचं अधिष्ठान आत्मा, ईश्वराचं अधिष्ठान ब्रह्म, मग त्या दोघांचं ऐक्य कसं आहे, आपोआप आहे. आता उदाहरणार्थ पहा की आपण समजा आतलं आकाश आणि बाहेरचं आकाश, आतलं आकाश आणि बाहेरचं आकाश एक आहे का? दोन्ही. हे आकाशच महाआकाश आहे, हे आकाशच, बाहेरचं जे आकाश आहे तेच आकाश आहे. पण त्यासाठी भिंती पाडायची गरज आहे का? भिंती पाडायची गरज नाही.
साहजिकच आहे. मग तशा प्रकारे तत्वमसी म्हणजे का तू म्हणजे कोण? तर तुझा देह नव्हे, तुझा जीव नव्हे, तुझे अंतःकरण नव्हे, तुझ्या वासना इच्छा अहंकार नव्हेत, तर ह्या सगळ्यांनी विरहित जो तुझा आत्मा, तर त्या साक्षात परब्रह्म जे आहे म्हणजे ईश्वर जो आहे, त्या ईश्वराचा स्थूलदेह सूक्ष्मदेह कारणदेह बाजूला काढले नाही का, आणि त्या ईश्वराचं जे अधिष्ठान परब्रह्म आहे, या दोहोंचं ऐक्य आहे. या दोहोंचं ऐक्य करायचं आहे. याला ब्रह्मात्मा ऐक्य म्हणतात नाही का. चांगदेवाला ब्रह्मात्मा ऐक्याचा उपदेश केलेला आहे. चांगदेवाला जगातलं सांगितलं नाही, तर जगच फक्त सांगितलं नाही का. म्हणजे तशाच प्रकारे काय आपल्याला काय सांगितलं आहे, आपला आत्मा ब्रह्म आहे. देह कसा आहे म्हणून तर देहाचा निराश करायचा आहे. देह कसा आहे, आकाराशी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला व्हावं. आकाराशी कैसा ठाव, जेव्हा चिंतने तद्रूपता. मग चिंतन काय करायचे? आता सांगितलं तुम्हाला की हे गाढव आहे आणि तुम्हाला सांगितलं हा घोडा आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल नाही का. हा गाढव आहे आणि तुम्हाला सांगितलं हे घोडा आहे, तर तुम्ही विचार करायचं, हे ज्या अर्थी आपल्या गाढव दिसते परंतु हे तो घोडा म्हणून सांगितले, याचा अर्थ आपल्यामध्ये दृष्टीदोष आहे नाही का. आणि म्हणून आपल्यातला दृष्टीदोष आपण घालवला पाहिजे. अजून उदाहरण सांगतो. एखादा सज्जन मनुष्य परंतु आपला ग्रह झाला हा लबाड आहे, हा चोर आहे, हा दुष्ट आहे, हा चांगला नाही. परंतु आपण वरवर ऐकून काय केलं, सज्जनावर काय केलं, त्याच्यावर गुन्हेगारीचा मूर्खपणाचा आळा आणला. परंतु आपण कळून घ्यायचं, आपण समजून घ्यायचं, हा दुष्ट नाही, हा मूर्ख नाही, हा गुन्हेगार नाही, हा सज्जन आहे. ते आरोप नष्ट केले का तो मनुष्य सज्जन आहे हे आपल्याला कळतं. तसं ईश्वरावरचे आणि आपल्यावरचे जे आरोप झालेले आहेत ते आरोप काढून टाकायचे. मग खाली फक्त काय शिल्लक राहील, तर आत्मा शिल्लक राहील आणि ईश्वराचं ब्रह्म शिल्लक राहील. या दोहोंचं कसं आहे, सहज ऐक्य आहे. आता त्यासाठी काय करायचं आहे, म्हणूनच की लक्षणा सांगितलेलं आहे. लक्षणा म्हणजे काय की लक्षणावृत्तीनं अर्थ, सरळ अर्थ जेव्हा कळत नसतो तेव्हा तो लक्षणावृत्तीनं अर्थ समजून घ्यायचा असतो नाही का. एखाद्याला म्हटले, साहेब म्हटले आपल्या नोकराला, तू गाढव आहेस. साहेब म्हटले तू गाढव आहेस. तो गाढव आहे म्हणजे त्याला काय 4 पाय आहेत का, त्याला काय शेपूट आहे का. तो गाढव आहे याचा अर्थ शरीरानं गाढव नाही, तर बुद्धीनं गाढवासारखा आहे, याचा अर्थ काय आहे, तो गाढव आहे. याला काय म्हणायचं, लक्षणा. सरळ अर्थ न घेता त्यातलं तात्पर्य अर्थ घेणं याला म्हणायचं लक्षणा. म्हणून तत्वमाशेचा अर्थ काय होतो, ते ब्रह्म तू आहेस, म्हणजे तुझा आत्मा आणि ब्रह्म एक आहे. कुंडली वरदारी.